तर आज आपण अगदी घरगुती पद्धतीने अगदी एक रुपया देखील तुम्हाला खर्च लागणार नाही अशा पद्धतीने जुना माठ आपण तयार कसा करायचा आहे वापरण्यायोग्य ते पाहणार आहोत। सगळ्यात आधी ना आपल्याला हा माठ ओला करून घ्यायचा आहे। माठ आपण हा सगळीकडून व्यवस्थित ओला करून घेऊया। तर रस काढून घेऊया। यामध्ये मी घालते चमचाभर मीठ, 1 चमचाभर खाण्याचा सोडा तो यामध्ये घालतीये। बघू शकाल मस्त हे असं फसफसून आलंय। आणि आपण माठाला ना आतून बाहेरून दोन्हीकडून हे आपल्याला चोळून लावायचं आहे। बघा कसा पांढरा झालेला आहे न वापरल्यामुळे। हे आता तुम्ही थोड्या वेळात बघाल ना हे सगळं निघून जाईल। बाहेर जे आपण लावलेलं आहे ना ते गेलं नाही पाहिजे, त्यामुळे बघा इथपर्यंत वरपर्यंत माठ भरला। आता मी पाणी बंद करून घेते। चमचाभर एवढं मीठ घालते, ते अर्ध्या ते 1 लिंबाच्या यामध्ये रस घालते। 1 ते 2 चमचे सोडा आपण घालूया। आणि बघा आतमध्ये कसे बबल्स येत आहेत, अगदी बारीक बारीक छिद्र जी आहे ते सगळी मोकळी होत आहेत। तर आता तासभर आपण वाट बघूया आणि मग पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते। साबण वगैरे आपण काहीच लावणार नाही आहोत, अशाच पद्धतीने आपल्याला हा चोळून घासून घ्यायचा आहे। बऱ्यापैकी माठ आपला हा स्वच्छ झाला आहे। आता आपण हा धुवून घेऊया। माठ 2 ते 3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा। आता बघा माठ आपला किती स्वच्छ दिसतोय। हे सगळे पोर्स जे आहेत ते व्यवस्थित ओपन झालेले आहेत। जे आपण मीठ वापरलेलं आहे, सोडा वापरलेला आहे, लिंबू वापरलेला आहे, ह्या तिन्हीचं काम आहे की ह्यातले जे डस्ट आहे, पार्टिकल्स आहे जे या माठामध्ये आपण न वापरल्यामुळे जाऊन बसली होती ती सगळी स्वच्छ करण्याचं। आणि ते काम आता आपण जवळजवळ 1-1.5 तास माठ असाच त्याच्यात भिजत ठेवला होता किंवा त्याला चोळून ठेवलं होतं, त्यामुळे पूर्ण माठ आपला स्वच्छ झालेला आहे। माठातलं पाणी थंड राहण्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर खेळती हवा असली पाहिजे, हवेशीर ठिकाणी तुम्ही माठ ठेवा। दुसरी गोष्ट म्हणजे माठाला तुम्ही सुती कापड ओलं करून गुंडाळून ठेवू शकता। जेव्हा ते कापड थोडंसं सुकेल त्याच्यानंतर पुन्हा पाणी थोडंसं त्याच्यावर स्प्रिंकल करायचं, शिंपडायचं, आणि जेणेकरून ते कापड जे आहे ते ओलं राहिलं पाहिजे, त्याच्यामुळे माठातलं पाणी एकदम थंडगार राहील। जी छिद्र त्याची बुजली होती ती सगळी आता पुन्हा ओपन झालेली आहेत। सगळीकडून पाणी व्यवस्थित झिरपायला लागलं आहे। आता हा माठ जो आहे ना हा उद्या सकाळपर्यंत ह्या माठातलं पाणी एकदम थंडगार होईल। तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची किचन टिप मला कमेंट करून नक्की कळवा। नवीन माठ विकत घेण्यापूर्वी आजची ही ट्रिक नक्की वापरून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा। तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।